उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी राज ठाकरेंनी त्यांना भेटीचं गिफ्ट दिलं। मातोश्रीवर जाऊन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्यात आणि या भेटीमुळे ठाकरे बंधूंच्या युतीचं आणखीन एक पाऊल पुढे पडल्याचं मानण्यात येत आहे। दोन्ही पक्षांचे कार्यकर्तेही या भेटीमुळे सुखावलेले आहेत। बघूया। 8 जुलै 2025 एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। 27 जुलै 2025 आनंद आपण असं म्हणतो द्विगुणित, तर नुसता द्विगुणित नाही, कित्येक पटीने तो गुणित झालेला आहे। तब्बल 13 वर्षांनी आलेला हा योग आणि त्या निमित्तानं मातोश्री निवासस्थानावरचा हा हृदय सोहळा। निमित्त उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा आणि शुभेच्छा द्यायला पोहोचले दस्तूर खुद्द राज ठाकरे। तब्बल 6 वर्षांनी राज ठाकरेंनी मातोश्री निवासस्थानाची पायरी चढली। दोघांना एकत्र आणण्यासाठी आतापर्यंत उद्धव ठाकरे पावलं टाकतायत आणि राज ठाकरे एकाच जागी उभे आहेत असं चित्र होतं। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील। महाराष्ट्र मराठी माणूस मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही। पण आता राज ठाकरेंनी पुढे पाऊल टाकलेलं पाहायला मिळतंय, पण पाऊल टाकलं तरी ते सावध आहे हे त्यांनी केलेल्या एक्स पोस्ट वरून दिसतंय। कारण या पोस्ट मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा केलाय। पण मातोश्री हे स्वर्गीय बाळासाहेबांचे निवासस्थान आहे असंही ठळकपणे नमूद केलंय। इतक्या वर्षांनी झालेली ही बंधू भेट शिवसैनिकांमध्ये उत्साह फुंकणारी आहे। मातोश्री निवासस्थानाबाहेर आलेल्या शिवसैनिकांच्या प्रतिक्रियावरून हे स्पष्ट झालंय। आदरणीय राजसाहेब ठाकरे या ठिकाणी मातोश्री प्रांगणामध्ये आलेले आहेत। या दोघा भावांनी जर एकत्र या ठिकाणी जर काम केलं निश्चितपणानं महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल। उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राजसाहेब आले हे पाहून आम्हा तमाम शिवसैनिकांना एक प्रकारे आनंद होत आहे की आजपर्यंत 20 वर्षानंतर राजसाहेब आणि उद्धव साहेब एक झालेले आहेत आणि हा क्षण तमाम मराठी माणसांना आनंदाचा क्षण आहे। राजसाहेब ठाकरे यांनी स्वतः उद्धव साहेब यांना गुच्छ देऊन त्यांना हस्तांदोलन केलेलं आहे। मला आज आमच्या शिवसैनिकांसाठी खरंच आनंदाचा दिवस आहे। केवळ शिवसैनिकच नव्हे तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांना सुद्धा यामध्ये भविष्यातल्या राजकीय समीकरणाची झलक दिसायला लागली आहे। मनसेकडूनही आनंद व्यक्त झालाय। खूप आनंद होतोय की दोन्ही भाऊ महाराष्ट्राच्या अपेक्षेप्रमाणे आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताकरता एकत्र आले। हा दुग्ध शर्करा योग आहे आणि म्हणून हे दोन्ही भाऊ एकत्र आले याचा अर्थ उद्याचा भविष्य काळ महाराष्ट्राच्या दृष्टीने उज्ज्वल आहे। आणि दोन्ही भाऊ जर एकत्र येऊन जर महाराष्ट्र घडवू इच्छित त्यांनी तर नक्कीच महाराष्ट्र घडल्याशिवाय राहणार नाही। मराठी माणसाचं हित, मुंबईचं हित आणि महाराष्ट्राचं हित हे त्यामुळे नक्कीच साधलं जातं। राजसाहेबांनी लहान भावाचं एक कर्तव्य पार पाडलं। स्वर्गीय बाळासाहेबांच्या आत्म्याला सुद्धा खूप शांती लाभली असेल की बऱ्याच वर्षांनी दोन भाऊ मातोश्रीवर एकत्र आले, एकमेकाला भेटले। मला वाटतं की एक चांगल्या गोष्टीची सुरुवात झाली आहे। दोन भाऊ एकमेकाला भेटलेले आहेत। सत्ताधारी पक्षांनी मात्र ही केवळ दोन भावांची वाढदिवसाच्या निमित्तानं झालेली भेट आहे आणि त्यात राजकीय समीकरण शोधण्याची गरज नाही असं म्हणत या घटनेला झटकून लावलंय। ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब तर भाऊ आहेत आणि जर या निमित्तानं भाऊ जाऊन एका भावाला शुभेच्छा देणार असेल तर त्याचं स्वागत आहे, त्याचा सगळ्यांनाच आनंद होईल। परंतु म्हणून लगेच काय राजकीय इक्वेशन होणार असं काही निष्कर्षाप्रत येण्याची घाई करण्याचं कारण नाही। राज आणि उद्धव आणि सगळे म्हणतात हे एक चुलत भाऊ आहे। खरं म्हणजे रक्ताचं नातं आहे ते, त्यामुळे ते जर गेले असतील तर आनंदाची गोष्ट आहे। भाऊ भावाला जर जाऊन भेटत असेल, काही राजकीय कारणामुळे दूर झालेले भाऊ एकत्र होत असतील आणि वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असतील तर वाईट वाटायचं काही कारण नाही कोणाला। आपण सुद्धा सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पाहिजे। मनसे स्थापन झाल्यापासूनची राज ठाकरे यांची 7वी मातोश्री भेट। 8 मार्च 2006 राज ठाकरेंनी मातोश्री निवासस्थान सोडलं। दुसऱ्या दिवशी मनसे स्थापनेची घोषणा केली।
22 जुलै 2012 उद्धव ठाकरेंची अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी आणताना राज ठाकरे यांनी गाडीचं सारथ्य केलं. 1 ऑक्टोबर 2012 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीसाठी राज ठाकरे मातोश्रीवर. 26 ऑक्टोबर 2012 शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मातोश्रीवर. 18 नोव्हेंबर 2012 बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्यदर्शनासाठी राज ठाकरे मातोश्री निवासस्थानी. 5 जानेवारी 2019 चिरंजीव अमित ठाकरे यांच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे मातोश्री निवासस्थानी गेले होते. 27 जुलै 2025 उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी येत त्यांना शुभेच्छा दिल्या. राज ठाकरेंची मातोश्रीवरून झालेली एक्झिट आणि पुन्हा झालेली एंट्री या दोन्ही गोष्टी प्रत्येक वेळी राजकीय चर्चांना तोंड फोडणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यात राजकीय अन्वयार्थ दडलेले आहेत हे सुद्धा नक्की. दुखावलेले राज ठाकरे जर स्वतःहून मातोश्रीवर पोचत असतील तर मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येऊन मुंबईमध्ये मराठीच्या नावानं ठाकरे बँडचं अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध करायला दोघं भाऊ सरसावतायत का याकडे लक्ष देणं गरजेचं ठरणार आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं ही राजकारणातील सर्वाधिक उत्कंठावर्धक ठरू शकेल अशी युती आहे. मात्र राजकारणामध्ये सरळ समीकरणं कधीच नसतात. असते ती केवळ गुंतागुंत. त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का हे मात्र येणारा काळच ठरवेल. पण त्यासाठी एक पाऊल पुढे पडलंय हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.